गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवत जबर मारहाण करीत शेतजमिनीवर कब्जा केल्याने एका मागासवर्गीय व्यक्तीचे कुटुंब उघड्यावर आले आहे. पोलीस व महसूल प्रशासनाकडे दाद मागितली असता न्याय मिळत नसल्याने पैठण तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबासह आमरण उपोषणास बसले आहे. पैठण तालुक्यातील रहाटगाव शिवारात रामा माटे याची गट क्रमांक 40 मध्ये 1 हेक्टर 72 आर शेतजमीन असून या ठिकाणी रामा माटे आपल्या कुटुंबियासह राहत होते. दिनांक 3 जून 2025 रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मध्यरात्री शस्त्राचा धाक दाखवत महिला मुलं सह शेतकऱ्यास जबर मारहाण करीत शेतजमिनीसह घरावर ताबा घेतल्याने माटे कुटुंबाचे कुटुंबीय भर पावसात मुलाबाळासह वयोवृद्ध आई वडिलांनी भर रस्त्यावर संसार थाटला आहे. याबाबत पैठण पोलीस तहसीलदार प्रशासनाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने न्याय हक्कासाठी माटे कुटुंबीय दिनांक 14 ऑगस्ट गुरुवार रोजी तहसील कार्यालय पैठण येथे आमरण उपोषणास बसले आहे. 2 महिने झाले माझ्या लेकराला भाकर भेटत नाही. तसेच चलत येत इथं येऊन बसत येत. कोणी न्याय घ्यायना, कोणी न्याय द्यायना. रात्रंदिवस आम्हाला झोप येत नाही. म्हाताऱ्याला एकलाच आपला पहिलवान हिंडतोय. त्याच्या मागे एक भोळा साळा भाऊ आहे. त्या बकऱ्या ढोरण नेतोय उपाशी तापाशी. आम्ही असं हिंडत. म्हातारा तसा दुखणे. आपलं ऑपरेशन झालेलं आहे. मला बीपी आहे, मला शुगर आहे, माझ्या डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. मला रात्रंदिवस झोप येत नाही. आपलं पिल्लू कवा शिक येईल, कवा शिक नाही. हे लोक काही बारे आडवे झालेत. रातचे काय सांगावा. रात्रंदिवस मला झोप येत नाही. राहणार रहाटगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. गट नंबर आमचे 40 गट नंबर जमिनीचा. हे गुंडे प्रवृत्तीचे लोक आले. आम्ही 30-35 वर्षापासून आमच्या ताब्यात जमीन आहे. आमचे घर आहेत तिथं. हे लोक येऊन आम्हाला हाणधूम करून आम्हाला बाहेर काढायचे. 3 महिन्यापासून आम्ही बाहेरच घराच्या. रडू नको. घरातलं सगळं नेलं ते ना. आमच्यावाल्या धान्य गिन्ने सगळं घेऊन गेले. तुम्ही तहसीलदारकडे तक्रार केली का? तहसीलदारकडे गेले, चौकट पोलीस स्टेशनला केलं. काही नाही केलेलं. तुम्ही आजपासून उपोषणाला बसलेत. हा. गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर.